मागच्या 2 दिवसांपासून वांद्रे रेल्वे स्थानकाच्या नजीक असलेल्या गरीब नगर ह्या सगळ्या झोपडपट्टी परिसरामध्ये अतिक्रमण कारवाई सुरू आहे। अतिक्रमण हटाव ही कारवाई पश्चिम रेल्वे यांच्याकडनं सुरू करण्यात आलेली आहे। आज दुपारी या कारवाईला थोडंसं हिंसक वळण लागलेलं दिसलं, कारण इथे असलेले जवळपास 400 अशा झोपड्या आहेत। त्या झोपड्या अक्षरशः तोडक कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतोय कशा पद्धतीनं बुलडोजर जे आहे एका पाठोपाठ एक ह्या सगळ्या झोपड्यांवरती तोडक कारवाई करते। बुलडोजर कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून काही दशकांपासून इथे राहत असलेले जे कुटुंबीय आहेत, जे परिवार आहेत, त्यांचं घर तर गेलंय, ते आता रस्त्यावरती आलेले आहेत। मागच्या 9 वर्षांपासून कोर्टात या संदर्भात प्रकरण सुरू होतं। 9 वर्षानंतर हायकोर्टाने अखेर तोडक कारवाईचा निर्णय घेतलेला आणि या आदेशानुसार पश्चिम रेल्वे जरी कारवाई करत असलं तरी यामध्ये आम्हाला मोबदल्यात दुसऱ्या ठिकाणी घर देण्यात यावं अशी मागणी इथल्या स्थानिकांची होती, ज्याच्यासाठी ते कोर्टात दाद मागत होते। परंतु जो सर्वे झालेला होता या 2 सर्वेमधून 400 झोपड्यांपैकी काही मोजक्याच लोकांना या ठिकाणी पुनर्वसनाची मुभा मिळालेली आहे, परवानगी मिळालेली आहे आणि बाकीच्या लोकांना जे आहे हे घर सोडून जावं लागतंय। आता ते रस्त्यावरती आलेले आहेत। सरकार त्यांच्यासाठी काहीही करू शकणार नाही। अर्थात कोर्टाची कारवाई असल्यामुळे त्याची तात्काळ अंमलबजावणी सुद्धा पश्चिम रेल्वे, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस जे आहे यांच्याकडनं होताना दिसतंय। आणि हे जर चित्र आपण बघितलं, अख्खा वांद्रे रेल्वे स्थानकाचा जो हा परिसर आहे या संपूर्ण परिसराला अशा 400 नव्हे तर हजारो झोपड्यांनी आणि त्यासुद्धा लाकडाच्या, कुठे टीनच्या, कुठे पत्र्याच्या अशा 4-4, 5-5 मजली इमारती उभारून या ठिकाणी लोक राहत होती, गेल्या अनेक वर्षांपासून राहत होती आणि अखेरीस आज त्याच्यावरती तोडक कारवाई करून त्यांना पूर्णपणे जमीनदोस्त करून या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे। आता प्रश्न इतकाच उरतो की जर ही कारवाई झालेली आहे तर या कारवाईला इतका वेळ का लागला? इकडचे जे रहिवासी आहेत ज्यांच्यावरती ठपका ठेवण्यात येतोय, भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या या ठिकाणी तडकाफडकी पोचले। त्यांनी आरोप केले की इथे राहणारे जे लोक आहेत हे सगळे परप्रांतीयच नव्हे तर हे बांगलादेशी आहेत, हे बांगलादेशमधून येऊन या ठिकाणी इल्लिगली राहत आहेत, इल्लिगल इमिग्रंट आहेत। मग असं जर असेल तर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी इतके वर्ष हे सगळं खपवून का घेतलं? याची नोंद कशी काय झाली? त्यांना वोटर आयडी कुठून मिळाले? यामध्ये कुठले अधिकारी, कुठलं प्रशासन यांचं त्या ठिकाणी सोबत त्यांच्या हे काम करत होते? आणि ह्या सगळ्याच्या आधारावरती आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। परंतु तोडक कारवाई तर कोर्टाच्या आदेशानुसार पूर्ण होताना दिसते, पण यामध्ये पुन्हा एकदा राजकारण होतंय का? आणि ह्या राजकारणापायी अनेक कुटुंबीय जे आहेत, जे आज रस्त्यावरती आलेले आहेत, त्यांचं भवितव्य काय असणार आहे? ते खरंच बांगलादेशी आहेत का? जर ते बांगलादेशी आहेत तर त्यांची आयडेंटिफिकेशन करून त्यांना पुन्हा बांगलादेशमध्ये डिपोर्ट करण्यात येणार आहे का, पाठवण्यात येणार आहे का? यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करणार आहे का? असे अनेक प्रश्न हे प्रशासनाला विचारणं गरजेचं आहे। आणि फक्त राजकारण हा प्रश्न मिटणार नाहीये, तर मुंबईत अशा अनेक झोपड्या आहेत। हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण आहे। अर्थात याचा त्रास होतो, याचा रहिवाशांना त्रास होतो, याचा मुंबईकरांना त्रास होतो, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होते, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रिमिनलायझेशन सुद्धा होतं। परंतु हे सगळं होत असताना सरकार नेमकं काय करत होतं? सरकार निद्रावस्थेत होतं का? सरकार झोपा काढत होतं का? हाही प्रश्न तितक्याच ताकदीनं या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन महेश मोरे सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक।